भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवंतांनी गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये त्यातल्या 72व्या श्लोकामध्ये त्या श्लोकाची सुरुवात कशी केली म्हणून एषा ब्राह्मी स्थिती पार्थ या शब्दप्रयोगाने केली. अहो, बुद्धी आत्म्यामध्ये स्थिर होण्याच्या स्थितीला ब्राह्मी स्थिती असं म्हटलं जातं. आणि ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर स्थितप्रज्ञाच्या जीवनात खऱ्या परब्रह्माचा, प्रत्यक्ष परब्रह्माचा अनुभव हा स्थिर होत असतो. विश्व होऊन विश्वात वावरण्याचा हा अलौकिक अनुभव आहे. साधकाची जाणीव शक्ती ही विश्वात्मक होणे म्हणजे ज्ञानाची एक प्रगाढ अशी अवस्था आहे असं म्हणावं वाटतं. या अवस्थेत साधक ब्रह्मानंदामध्ये विलीन होतो. या अनुभूतीचा स्पर्श झालेल्या स्थितप्रज्ञाच्या आनंदाला मग पारावर राहत नाही. मग ह्या स्थितीमध्ये नक्की काय होतं तर तुकोबा एका अभंगामध्ये म्हणतात, इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, संकल्पावरी नये मन, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरी हा थारा आनंदाचा. अहो, इंद्रिय जय आणि मनोजय या ब्रह्मानुभूतीच्या मार्गातील महत्त्वाच्या पायऱ्या आहेत आणि ह्या ओलांडल्यावरच साधकाला जाणीव शक्तीच्या पलीकडे असलेला आत्माराम हा तिथे प्रकट होतो आणि त्यावेळेला त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही असं तुकोबा म्हणतात. आणि ह्या अनुभूतीनंतरच जग हे जनार्दनाचं रूप आहे अशी याची प्रचिती ही साधकाला येत असते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.